दरम्यान अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी फोनवरून या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया। या देशाचा एक नागरिक म्हणून आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या देशाला काळ्या पैशांनी अत्यंत व्यापून ठेवलेला असताना हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि त्याबद्दल मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो। 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत। जेव्हा अशा प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा देशात निर्माण होतो आणि तो जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये येतो तेव्हा त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत विपरीत परिणाम होतात। इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक हे त्याचा परिणाम होतो त्याचं आणि लोक त्याच्यामधून अत्यंत त्याचा इकॉनॉमीसाठी कुठल्या प्रकारचा आर्थिक प्रगतीसाठी उपयोग होत नाही, रोजगार निर्मितीसाठी उपयोग होत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये लोक अशा पैसे ठरवून ठेवतात आणि त्याचा इकॉनॉमीला चांगला उपयोग होत नाही। माझ्या माहितीप्रमाणे मी राज्यसभेमध्ये प्रश्न मांडलेला होता। आपल्या देशामध्ये आता एकंदर 16 कायदे आहेत काळ्या पैशाचे नियंत्रण करण्यासाठी। 16 कायदे आहेत, परंतु 16 कायद्यांचे आपल्याकडे कधी प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही। याच्यामध्ये कुणीही कुठल्या प्रकारचा राजकीय श्रेय काढू नये। राजकीय विचारसरणी, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष बाजूला ठेवून हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि देशाने निर्णयाचे स्वागत केलं पाहिजे।